दादा, आपण तुमच्या मिसेसचं पंचकर्म 2 महिन्यांपूर्वी केलं. आता हो. तिचे रिपोर्ट्स देखील नॉर्मल आहे. हम्म. तरी सुद्धा प्रेग्नन्सी राहत नाहीये. तर माझं असं म्हणणं आहे की आपण ह्या महिन्यात तुमचं जे आपलं दुर्वांकूरचं प्रजनन शुद्धी पंचकर्म आहे, की आपण खरं तर दोघांचेही उपचार करत असतो. पण तुम्ही तयार होत नाही म्हणून फक्त तिचं केलं होतं. तर आता ह्या महिन्यात ते करूयात तुमचं पंचकर्म. नाही मॅडम, मला काही गरज नाहीये पंचकर्माची, कारण प्रॉब्लेम तिच्यामध्येच आहे, प्रॉब्लेम माझ्यात नाहीये. आणि कामाच्या ताणतणावाने मला टाइम पण भेटत नाही. तुम्हाला जे काय करायचं सगळं तिचंच करा, मी नाही करू शकत पंचकर्म. हो दादा, असं कसं म्हणता? शेवटी पती पत्नी दोघांना मिळून बाळ होतं ना. जेवढी ती जबाबदार आहे तेवढेच तुम्ही पण आहात. आता जर आपण, आता मी तुम्हाला सांगितलं की तिचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहे. हो. मग आता प्रॉब्लेम काय आहे? तर कदाचित तुमच्यात असू शकतो. जरी शुक्रजंतूंची, तुमचं म्हणणं आहे की माझा सेमेन अनालिसिसचा रिपोर्ट नॉर्मल आहे, नॉर्मल. पण आयुर्वेदानुसार तुमच्यामध्ये उष्णता वाढलेली आहे, त्याच्यासोबतच वात वाढलेला आहे. जेव्हा शारीरिक संबंध दोघांमध्ये होतात, ऑलरेडी तिचा पीएच हा योनी मार्गाचा जास्त असतो हो. प्रत्येक स्त्रीचा. त्यात तुमच्या मध्ये उष्णता, तुम्ही दिवसभर प्रवास करतात, तर हीटमुळं तुमचे शुक्रजंतू अजूनच मरून जातात, वीक होतात. कदाचित तेही कारण आहे. आणि तुम्ही कायमच वेळ नाही वेळ नाही म्हणताय, तर कदाचित खूप बिझी असल्यामुळे स्ट्रेस वाढतो. स्ट्रेस हार्मोन वाढला तरी प्रेग्नन्सी राहत नाही. तर आपण काय करतो, जे काही तुमचं प्रजनन शुद्धी पंचकर्म आम्ही करतो, त्याच्यामध्ये आपण शुद्धी करतो शरीराची. म्हणजे तुमचे जे काही हार्मोन्स आहेत, ते हार्मोनचं सिक्रिशन चांगलं होतं. ते इतर पंचकर्मापेक्षा वेगळं आहे. आपण खास प्रजनन संस्थेवर भर देतो. मग त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस कमी व्हावा म्हणून आपण शिरोधारा करतो, नस्य करतो, की तुमचे जे काही टेस्टेस्ट्रॉन हार्मोन आहे, की पिट्युटरी ग्लँड तुमच्या टेस्टिसला ऑर्डर देईल की बाबा हा टेस्टेस्ट्रॉन हार्मोन चांगला तयार करण्यासाठी. तुमच्या जे टेस्टिस आहे त्या फक्त कामगार आहेत, त्या फक्त ऐकण्याचं काम करतात. खरा मालक कुठे आहे? मेंदूमध्ये आहे. मग जेव्हा तुम्ही पंचकर्म कराल त्यावेळेला तुमचा मेंदू ऍक्टिव्ह व्हायला लागतो, हार्मोनचं सिक्रिशन चांगलं होतं, तुमच्या शरीराचं बॉडीचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं. कुठं काही ब्लॉकेज असतील, तुमच्या स्पर्मॅटिक कॉर्डमध्ये ब्लॉकेज असतं, तर ते ब्लॉकेज निघून जायला मदत होते. तुमच्या टेस्टिसचं पण ब्लड सर्क्युलेशन वाढतं. नवीन स्पर्म सेल्स बनायला लागतात. जे काही जुने स्पर्म्स आहेत ते ऍक्टिव्ह होतात, त्याची मोटिलिटी वाढते. म्हणजे परत जे काही इन्फेक्शन असेल, की इन्फेक्शनमुळे कदाचित तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नसेल, तर तुमचं इन्फेक्शन दूर होईल. सगळे बॉडीज डिटॉक्स करतोय ना आपण. आणि त्याच्यामध्ये खास आपण रिप्रोडक्शनच्या ऑर्गनवर जास्त भर देतोय, की ज्यातनं तुमची हीट कमी होईल. तर मला असं वाटतं हे पंचकर्म करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. तुम्हाला वाटतं, पण आज तुम्ही दुर्वांकूरच्या युट्यूब चॅनलवर बघा, की हजारो रुग्णांना जेव्हा पतीने पंचकर्म केलं त्यानंतर रिझल्ट्स आलेले आपल्याला दिसत आहेत. तर थोडं सहकार्य करा. शेवटी बाळ हे तुमचं नाव लावणार आहे पुढं. जेव्हा बाळ होईल ते बाबांचं नाव लावत असतं, तर हो. तुमची सुद्धा याच्यामध्ये खूप महत्वाची प्रक्रिया आहे किंवा महत्वाचं योगदान राहील. तर कृपया मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, की तिला बाळ पाहिजे, तिच्यासाठी तरी तुम्ही तिच्या आनंदात सहभागी व्हा. ठीक आहे मॅडम, आता मी काय करतो, वेळ काढतो आणि प्रजनन संस्था शुद्धीकरण करून घेतो. खूप छान माहिती दिली मॅडम, थँक्यू.